गढ़चिरौली जिले के एटापल्ली तालुका में सार्वजनिक निर्माण विभाग के कामकाज पर एक बार फिर सवाल उठने लगे हैं। कोठी और कोरनार गांव को जोड़ने के लिए बांधे नदी पर बनाया गया पुल महज 3 साल में क्षतिग्रस्त हो गया। जानकारी के मुताबिक पुल का एक पिलर धंसने से उसकी मजबूती और निर्माण गुणवत्ता पर गंभीर सवाल खड़े हो गए। यह पुल आदिवासी बहुल क्षेत्र के लोगों के लिए आवागमन का प्रमुख साधन था। घटना के बाद स्थानीय नागरिकों ने पूरे मामले की उच्च स्तरीय जांच कर जिम्मेदारी अधिकारियों और ठेकेदारों पर कड़ी कार्रवाई की मांग उठाई है। वहीं कांग्रेस के पूर्व जिलाध्यक्ष महेंद्र बामनवाड़े ने भी इस मामले की निष्पक्ष जांच कराने की मांग की। फिलहाल पुल की स्थिति को देखते हुए लोगों में चिंता का माहौल बना हुआ है और जल्द कार्रवाई की मांग तेज हो गई है। गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील कोटी कोरनार या महत्त्वाकांक्षी पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या हस्ते झाला। परंतु अवघ्या 3 वर्षांमध्ये या पुलाचं त्या ठिकाणी पाण्याच्या अतिप्रवाहामुळे किंवा निकृष्टचा बांधकाम केल्यामुळे त्या ठिकाणी पूल वाहून गेलेला आहे। आमची सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण पालकत्व स्वीकारल्यानंतर जो भ्रष्टाचार या जिल्ह्यामध्ये फोफावत आहे, ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत अशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत, अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे। जो निधी हा सर्वसामान्यांच्या खिशातून आपण त्या ठिकाणी त्या कामासाठी वापरतो, तो निधी जर अशा अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी जर वापर केला तर हा जो प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ना खाऊंगा ना खाने दूंगा, परंतु या ठिकाणी तुम भी खाओ हम भी खाएंगे असा काम इथल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांकडून होतो आहे। आपण या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि या पालकमंत्री असताना जर एवढा मोठा भ्रष्टाचार या जिल्ह्यामध्ये होणार असेल तर हा आमच्या जिल्ह्यासाठी भूषणावं नाही। आपल्या अगोदर आराराबा मोठमोठे धरण या ठिकाणी बांधलेले आहेत, मोठमोठे ब्रिज छत्तीसगड आणि तेलंगणाला जोडणारे ब्रिज त्यांनी बांधलेले आहेत, परंतु एवढ्या वर्षामध्ये अजूनही त्या ब्रिजला भेगासुद्धा गेलेला नाही। परंतु आपण ज्यांनी उद्घाटन केलेला जो हा पुलिया आहे हा अवघ्या 3 वर्षामध्ये त्या ठिकाणी वाहून गेला आहे। अतिशय निकृष्ट बांधकाम त्या ठिकाणी कंत्राटदारांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेला आहे। याचाच अर्थ या जिल्ह्यावर आपला दुर्लक्ष असल्यामुळे अशा पद्धतीने अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत। आपण सुद्धा तात्काळ या प्रकरणाची चौकशी करायला लावावी आणि आपण या गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले अनेक महिने आपण या ठिकाणी जिल्ह्याकडे फिरकून पाहिलं नाही। आपण सुद्धा या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तात्काळ यावं। NTV 24 के लिए गढ़चिरौली से सेवा पवार की रिपोर्ट।